कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल. विजयभूमी विद्यापीठ हे भारतातलं पहिलं लिबरल प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणून ओळखलं जातं. या विद्यापीठात व्यवसाय, कायदा, संगीत, डिझाईन, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांमधले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव आणि उद्योग क्षेत्राशी जोडलं जाण्याची संधी इथं दिली जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट, फुटबॉल, स्क्वॅश, घोडेस्वारी, जलतरण यासारख्या क्रीडा उपक्रमांना सुद्धा प्रोत्साहन दिलं जाते. 2026 सालासाठी विजयभूमी विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. तसंच गुणवान आणि पात्र विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्यात सहाय्य करण्याच्या उद्देशानं विद्यापीठ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी शुल्कामध्ये विशेष सवलत देते. यासोबतच गुणवत्तेवर आधारित, कामगिरीवर आधारित आणि आर्थिक गरजेवर आधारित अशा विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीसुद्धा विजयभूमी विद्यापीठात उपलब्ध आहेत. विजयभूमी विद्यापीठाचा 8वा पदवीदान समारंभ 15 मार्च रोजी पार पडला. या वर्षीच्या पदवीदान समारंभात एकूण 25 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये एका विद्यार्थ्याला बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि बॅचलर ऑफ लॉ, 21 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ परफॉर्मिंग अँड फाईन आर्ट्स म्युझिक तसंच बॅचलर ऑफ सायन्स आणि 2 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या पदव्या देण्यात आल्या. तसंच एका विद्यार्थ्याला मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पद्मश्री पंडित सतीश व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विजयभूमी विद्यापीठाचे अध्यक्ष असणारे संजय पडोदे आणि कुलगुरू डॉक्टर रविकेश श्रीवास्तव उपस्थित होते. श्रीमती कल्पना पडोदे आणि डॉक्टर ए परशुरामन, विविध विभागांचे डीन आणि प्राध्यापक डॉक्टर नवनीत शर्मा, डॉक्टर सौरभ कुमार, प्राचार्य विवेक पाल आणि प्राचार्य प्रवीण मिश्रा या समारंभाला विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळातील सदस्य म्हणून उपस्थित होते. हा समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉक्टर सुनील गुप्ता, परीक्षा नियंत्रक अतुल झोपे, मुख्य प्रशासकीय अधिकारी राजू पुजारी, असिस्टंट रजिस्ट्रार भूषण पिंपरकर तसेच विजयभूमी विद्यापीठातील सर्व कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर मला अतिशय अभिमानाने सांगावं वाटतं की आणि संजय पडोडे सरांचं मनपूर्वक काय म्हणावं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो की त्यांनी ही अशी संस्था विजयभूमी युनिव्हर्सिटी कर्जतसारख्या ठिकाणी काढून मला वाटतं महाराष्ट्रावर एक प्रकारचा चांगलाच त्यांनी हातभार लावला आहे. कारण आपण जे मिळवतो आयुष्यामध्ये ते जनसामान्यांपर्यंत पोचणं, त्यांची सेवा करणं हा गुणधर्म सर्वात महत्त्वाचा आहे. आणि हे ह्यांनी जे काम केलेलं आहे आणि आपले श्रीवास्तव सर त्याचे व्हाईस चान्सलर आहेत, त्यांच्या एबल लिडरशिप आणि मगाशी आता संजयजींनी जसा यांचा परिचय करून दिला परशुरामन सरांचा की म्हणजे ते एक दिग्गज आहेत आपल्या फील्डमध्ये, मॅनेजमेंट म्हणा किंवा कुठच्याही क्षेत्रातले. तर अशा लोकांच्या बरोबर ही युनिव्हर्सिटी चालू आहे आणि त्यांनी हे मला वाटतं आपण म्हणतो ना सत्कार्य केल्यासारखं आहे. आणि शिक्षणासारखं दुसरं कोणतंच क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये भरीव कामगिरी लोकांनी करावी आणि ती ह्या संजय पडोडेजीने आणि त्यांची मिसेस कल्पनाजी यांनी सहकार्यात इथे ते स्वतः बघत असतात सगळं. आता मी थोडंसंच त्यांच्याशी बोललो तर मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे इतर फॅकल्टी त्यांच्याकडे सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, लॉ आहे, अशा वेगवेगळ्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे. पण सर्वात महत्त्वाचं मला कौतुक काय करावं असं वाटतं की शास्त्रीय संगीताची फॅकल्टी त्यांनी ठेवली आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि अशी फॅकल्टी फार कमी ठिकाणी आहे की जिथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार करण्यासाठी त्यांनी एक युनिव्हर्सिटीमध्ये पूर्ण विभाग ठेवला आहे. आणि चांगले तिथे त्यांचे चांगले सहकारी आहेत, चांगले गाण्यातले शिकलेल्या टीचर्स आणि सगळे आहेत. तर मला आवर्जून आपल्या महाराष्ट्रात जितके आजूबाजूला आहे, रायगड जिल्हा आहे किंवा जे काही आजूबाजूचा परिसर आहे, ह्या सगळ्या लोकांनी याची नोंद घ्यावी की त्यांना त्यांच्या मुलांना जर शिकवायचं असेल संगीत
म्हणजे बाकी फॅकल्टी तर आहेतच, पण संगीतासाठी मला वाटतं की एक तर जवळ आहे कर्जतमध्ये असल्यामुळे याच्यासारखी दुसरी संस्था नाही. कारण आज मी जे काही बघितलं की इतके चांगले पहिली बॅच मला वाटतं होती की जी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडली आणि सगळे यंग मुलं मुली बघून तर मला खूपच आनंद झाला. तर ही केवढी तरी भरीव कामगिरी आहे. तर मी महाराष्ट्रातल्या लोकांना खरोखर असं मी आव्हान करतो की त्यांनी ह्या संस्थेचा पूर्ण लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे आपल्या मुलांना ॲडमिट करावं. मग ते ठीक आहे, संगीत हा एक विभाग आहे जो महत्त्वाचा आहे, त्याच्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, आता AIचं पण त्यांचं चाललेलं आहे. तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना मला वाटतं ह्याची जाण करून दिली पाहिजे आणि ती तुमच्या माध्यमांथ्रू होईल. तर त्याबद्दल मी तुमचे पण सगळ्यांचे पत्रकारांचे आभार मानतो की तुम्ही हे जरूर एक मौल्यवान कार्य तुम्ही करताय. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.